नमस्कार मित्रांनो, ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, वनरक्षक भरती प्रक्रिया 2023 अमरावती वनवृत्तातील वनरक्षक गट क संवर्गातील पात्र उमेदवारांचे चाल चाचणीबाबत एक प्रसिद्धीपत्रक आलेले आहे. दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. म्हणजे आजच हे प्रसिद्ध झालेले आहे. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे? संदर्भीय जाहिरात व पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की वनरक्षक भरती प्रक्रिया 2023 मधील पुढील टप्पा म्हणजे चाल चाचणी म्हणजे स्टॅमिना टेस्ट ही 6 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेत MIDC अंतर्गत औद्योगिक वसाहत क्षेत्र नांदगाव पेठ MIDC अमरावती वनवृत्तातील असल्यामुळे तेथील MIDC मध्ये अमरावती येथे ही चाल चाचणी कोणाची होणार आहे? तर पात्र उमेदवारांची. त्यापैकी पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर चालायचे आहे आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर जास्तीत जास्त 4 तासामध्ये आपलं हे चाल चाचणीची प्रक्रिया पूर्ण कंप्लीट करायची आहे. यामध्ये त्यांनी 16 उमेदवार पात्र ठरवलेले आहेत. कोणकोणते उमेदवार आहेत ते आपण बघू शकता. याची PDF तुम्हाला ॲग्रिकट्टा टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. तर यासाठी आपल्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. त्यामध्ये वैद्यकीय तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्र कार्यालयास पाठविणे. तर खालील 16 उमेदवार आहेत त्यांची चाल चाचणी होणार आहे. कुठे होणार आहे? अमरावती येथील MIDC मध्ये होणार आहे. तर आपल्याला दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 6 ते 2 या वेळेमध्ये वरील 16 उमेदवारांची चाल चाचणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर आपल्याला अमरावती येथे चाल चाचणीकरिता वेळेवर उपस्थित राहणे गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्याकडून आपल्याला वैद्यकीय प्रमाणपत्र यासोबत सहपत्रित केलेल्या शारीरिकदृष्ट्या सबल म्हणजे सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र व वचनपत्र सोबत जोडायचे आहे. त्याचा फॉर्मॅट त्यांनी खाली दिलेला आहे. तर आपण इथे बघू शकता. आपल्याला ही PDF टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. तसेच फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या साईटवरही ही PDF आपल्याला मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे. वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2023 शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र. यामध्ये आपला ID नंबर, त्यानंतर उमेदवाराचे संपूर्ण नाव आणि पदाचे नाव, त्यानंतर इथे फोटो लावायचा आहे. आणि धाव चाचणीपूर्वी उमेदवार हे धावण्यासाठी शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र, त्यानंतर आपले नाव लिहायचे आहे. आपण पुरुष असताल तर आपल्यासाठी 25 किलोमीटर आणि महिला उमेदवारांकरिता 16 किलोमीटर हे अंतर आपल्याला 4 तासामध्ये धावण्यासाठी तुम्ही सदृढ आहात शारीरिकदृष्ट्या याबाबत आपल्याला वैद्यकीय अधिकारी यांचे हे प्रमाणपत्र घेऊन जायचे आहे. त्यानंतर इथे वचनपत्र दिलेलं आहे. हे पण आपल्याला प्रिंट काढून घेऊन जायचं आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.